केलं, कित्येक लोकांना आमदार केलं, कित्येक लोकांना खासदार केलं, ज्याची क्षमता नव्हती, ज्याची अवकात नव्हती, अशा लोकांना केलेलं असताना संघटनेच्या ताकदीच्या बळावर सर्वसामान्य माणसं, आता मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे, एक काय सर्वसामान्य घरातला कुटुंबातला माणूस आहे, मी नोकरी करणारे माझे वडील आहे, कोणता राजकारणाचा वारसा असतानाही मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिलीच ना. मग काय 2 मर्सिडीज देऊन दिली. अरे ध्यानीमनी नसताना कित्येक लोकांना मोठ्या खुर्च्या मान्य उद्धव साहेबांनी मान्य बाळासाहेबांनी दिलेल्या आहे. आणि मला वाटतं किमान बाळासाहेबांच्या मिठाला तरी जागायला पाहिजे होतं, कारण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी, कारण निलमताई आज आमदार नाही झाल्या, साईचोक 24 वर्ष होत आले, 23-22 वर्षापूर्वी त्या झाल्या. आता 2025च्या जर 22 वर्ष मागे गेलं तर 2003ला झाल्या, त्या शिवसेना प्रमुख निर्णय घेत होते संघटनेचे. आणि जर तुम्ही स्वर्गातल्या शिवसेना प्रमुखांच्या संघटनेविषयी त्यांच्याविषयी जर बोलत असाल, मग ते पाप तुम्हाला इथंच फेडावं लागेल. त्यांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे, तर पुढे पुन्हा त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका असेल. हे पहा, आता शिवसैनिकाचं आंदोलन ठरवून होत नसतं, शिवसैनिक उत्स्फूर्तपणे आंदोलन करत असतात. ज्या दिवशी सुरक्षा किती वाढवायची, निलमताईंची वाढ व्हा, शिवसैनिक आंदोलन करणार, शिवसैनिक सोडणार नाही, असं मला तरी वाटतं. संजय शिरसाट असं म्हणतात की बाळासाहेब असं होते तेव्हा असं काही होत नव्हतं, परंतु आता आपण पाहिलं की संभाजीनगरमध्ये तिकीट देताना देखील असेच प्रकार घडलेले आहेत. संभाजीनगरमध्ये थेट त्यांनी आरोप केला. मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी या मुंबईत 72व्या मजल्यावर घर घेतलेलं आहे. संभाजीनगरात 22,000 स्क्वेअर फीटवर त्यांचा राजमहल आहे. त्यांच्याकडे सगळ्या गाड्या 2-2, 3-3 कोटीच्या आहे, डिफेंडर वगैरे, मला तर किमती माहिती नाही. त्या सगळ्या कुठून जमा केल्या आधी सगळं सांगावं बरं का, कुठून जमा केलं एवढं सांगावं. जे संजय शिरसाट स्वतः गुत्तेदारी करतात, त्यांच्या घरचे फोटो दाखवतो मग, किती JCP उभे, किती हे उभे, कोणाच्या नावावर करतात, कशासाठी उभे तुमच्या घरात JCP, तुमच्या घरात रोड रोलर कशासाठी उभे, तुमच्या घरात क्रेन कशाला उभे, माझ्याकडे सगळे फोटो आहेत त्याचे. मला वाटतं तोंड उघडायला लावू नका, एवढंच मी सांगतो. सर, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पुन्हा आलेले पाहायला मिळाले, अशातच आता परत चर्चा सुरू आहेत. महानगरपालिकेत सुद्धा एकत्र पाहायला मिळतील का, अशी शक्यता वर्तवली जाते. काय नेमकं सध्या आतमध्ये मला त्याच्यातलं काही माहिती नाही. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो, पक्षप्रमुख जो निर्णय घेतो त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा असतो. काही विधान परिषदेमध्ये उपसभापती आहेत, विरोधी पक्ष नेते आहात, संसदीय पद्धत कुठेतरी पाळली गेली पाहिजे असं शंभूराजे देसाई म्हणाले. तुम्ही ह्या सगळ्या विषयासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार आहात. हे पहा, उपसभापती या कोणत्या पक्षाच्या नसतात. सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे पद हे निष्पक्ष असतात. निपक्ष नाही, निष्पक्ष असले पाहिजे, कोणत्याही पक्षाचे नसतात. असं असताना साहित्य संमेलन एक आपलं संस्कृतीचं जतन करण्याचं, आपलं उत्सवाचं एक व्यासपीठ आहे. तिथं घाण करून ठेवलं आहे. बाकीच्या एखाद्या व्यासपीठ पक्षाच्या बोलल्यास मी समजू शकतो, तिथं घाण करून ठेवले तर यांची क्षमता, यांची मानसिकता कशा पद्धतीनं घाण ठिकठिकाणी करण्याची लक्षात येते मला असं वाटतं. सर, कोकाटे, जे मंत्री कोकाटे आहेत, त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री यांनी आम्हाला दम दिला आणि 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, मस्ती कराल तर घरी जाल असंही आम्हाला म्हटलंय. PA आणि OSG मुख्यमंत्रीच ठरवतात, आमच्या हातात काही राहिलेलं नाही असं म्हणायला लागलं. मला असं वाटतं काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशाचे गृहमंत्री एक खरं शब्द बोलले होते की देशात पंतप्रधान, PM, CM आणि तालुक्याचा तहसीलदार एवढेच महत्त्वाचे पद आहेत. हे 3च पदं महत्त्वाचे या देशामध्ये. बाकी हे पद व्यवस्था हे अतिशय खरं बोलले होते ते. त्यामुळे हे मंत्र्यांनी नुसत्या गाड्या घ्याव्या, बंगल्या घ्यावे, मोठेपणाने मिरवावं, बाकी तुम्हाला कोणतंही काम उरणार नाही. जसं केंद्रातल्या मंत्र्याला तसंच राज्यातल्या मंत्र्यांना होणार. आगामी दिवसात आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोकाटेंना जो न्याय आता लावला पाहिजे, राहुल गांधींना कसा न्याय लागला होता, सुनील केदारांना कसा लावला होता, 24 तासात यांची आमदारकी खासदारकी रद्द केली. आता कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद ताबडतोब काढलं पाहिजे. तुम्ही करता काय, तुम्ही 1 रुपयात विमा दिले तर भिकाऱ्याला 1 रुपया देत नाही असं म्हणता, इतकं वक्तव्य करता. तर मला वाटतं तुमची मंत्रिपदावर राहण्याची लायकीच नाही आहे. म्हणून मुख्यमंत्री तुम्हाला बरोबर, आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे, दिल्या भाकरीचे राहावं तेवढं दिल्या भाकरीचे राहा.
अंबादास दानवे यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य अतिशय दुर्दैवी असल्याचं दानवे म्हणाले. सोबतच यावेळी त्यांनी कोकाटेंवर सुद्धा टीका केली.